विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जी DVETची 772ची रिक्वायरमेंट होती, त्याचा जो ग्रुप ए होता त्याची तारखा आता डिक्लेअर झालेल्या आहेत। आजच नोटिफिकेशन आलं होतं। व्हिडिओ बनवायला जरी मला लेट झालं असेल, बट मी काय तुम्हाला फक्त नोटिफिकेशन वाचून सांगणार नाही की इतक्या तारखेला तुमचा पेपर आहे। आपल्याला काहीतरी प्रॉपर प्लॅनिंगने जावं लागेल, कारण की या रिक्वायरमेंटला मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचे भरपूर स्टुडंट आपल्या चॅनलला स्टार्टिंगपासून जोडलेले होते आणि त्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला या चॅनलला इतकं ग्रो करण्यासाठी मदत केलेली होती। त्यांचे नेहमी फोन येत राहायचे की आपली एक्झाम कधी होईल, आणि जनरली मला सुद्धा एवढी कल्पना नव्हती की कधी होतील, पण आपण एक एक्सपेक्ट केलेलं होतं की जानेवारीपर्यंत आपली एक्झाम होईल आणि 21 तारीख एक्झामला दिलेली आहे। तर आता आपण जसं ॲपमध्ये सांगितलं होतं की आपण जेव्हा तारीख डिक्लेअर होईल त्याच्यानंतर पुन्हा एकदा रिव्हिजन सेशन चालू करणार आहोत किंवा आपण एक प्रकारे रिव्हिजन घेणार आहोत। तर आता आजच्या याच्यामध्ये पाहूया की नोटिफिकेशन काय आलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढच्या 20 दिवसाचं नियोजन हे करता येणार आहे। तर आजची जी मेन तुमचं या लेक्चरचं मोटिव्ह असणार आहे ते म्हणजे आपल्याला आपला जो सिलेबस आपण यूट्यूबला घेतलेला होता त्याच पद्धतीने काही सिलेबस आपण ॲपला घेतलेला होता। तर या 20 दिवसांमध्ये आपल्याला सर्व रिव्हिजन कशा पद्धतीने करता येईल ते आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे। तर चला स्टार्ट करूया। स्टार्ट केल्यानंतर स्टार्ट करायच्या आधी आपण पाहूया की हे जे नोटिफिकेशन होतं जे 28/12/2023ला आलेलं होतं, त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की 21/1/2024 रोजी आपली जी CBT 2 आहे ती होणार आहे। CBT 2 जी आहे ती कधी होणार आहे? 21/1/2024 या दिवशी होणार आहे आणि तुम्हाला 7 दिवस आधी ईमेलद्वारे लिंक उपलब्ध करून देण्यात येईल। ही प्रोसेस सर्वांना माहीत आहे, काही जास्त बोलायची गरज नाही। सर्व इंजिनिअरिंग स्टुडंट आहेत, ITI स्टुडंट आहेत, अनुभवधारक आहेत। तर याच्यामध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही की 7 दिवस आधी तुम्हाला ईमेलद्वारे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्याच्याने तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात। मेन इथं एकच आहे की 21/1/2024ला आपली जी CBT 2 आहे ग्रुप ए ची ती होणार आहे। पुढे पाहूया। आता आपल्याला पाहायचं आहे की 20 दिवसामध्ये आपल्याला कशा पद्धतीने रिवाईज आपल्याला जास्तीत जास्त करता येईल। तर त्याच्यामध्ये आपले जी मेकॅनिकल टेक्नॉलॉजीची जी सिलेबसची PDF पाहिली, एक लेक्चर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या लेक्चरमध्ये की कशा पद्धतीने तुमचा सिलेबस हा डिवाइड आहे। तर त्याच पद्धतीने आपण लेक्चर यूट्यूबवर घेत गेलेलो होतो। काही लेक्चर मी हाईड केलेले आहेत, ते तुम्ही कशावर पाहू शकतात? ॲपवर पाहू शकतात। फ्री कंटेंटमध्ये त्यांच्या लिंक प्रोव्हाइडेड आहेत, तुम्ही तिथून डायरेक्टली ॲक्सेस घेऊ शकतात। तर आपला सिलेबसचा मेन पार्ट होता पहिला जो होता तो जॉईनिंग प्रोसेस, आणि जॉईनिंग प्रोसेसमध्ये मेनली जर तुम्ही सिलेबसकडे पाहिलं तर वेल्डिंग तुमचा सर्वात महत्त्वाचा पार्ट होता आणि आपण जे लेक्चर घेतलेले आहेत ते वेल्डिंगचा बराचसा पार्ट आपण कव्हर केलेला आहे। तर एकदा तुम्ही काय करा, ते जे लेक्चर आहेत यूट्यूबवरचे लेक्चर कंप्लीट करा। तसंच काही जे लेक्चर हाईड केलेले आहेत ते तुम्ही ॲपवर फ्री कंटेंटमध्ये पाहू शकतात। ती पूर्ण सिरीज एकदा तुम्ही कंप्लीट करा आणि त्याच्यानंतर मी आजची जी डेट आहे, आज जेव्हा व्हिडिओ अपलोड करत आहे तेव्हाच मी एक वेल्डिंगची MCQची PDF अपलोड केलेली आहे। तिच्या साधारणतः 300 ते 400 तुम्हाला वेल्डिंगचे MCQ भेटून जातील। ते जनरली सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत। तसंच टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा मी वेल्डिंगचे MCQ टाकलेले आहेत आणि जे टेस्ट सिरीजमध्ये MCQ टाकलेले आहेत ते तुमच्या DVETच्या बुक्समधून घेतलेले आहेत। तर ते MCQ आणि जे आत्ता आजच टाकलेले आहेत 300 ते 400 क्वेश्चनची जी PDF टाकलेली आहे ती PDF ती तुम्ही रेफर करू शकतात। आणि आपण जनरली जर आपल्याला वेळ भेटला तर ती पूर्ण PDFच आपण सॉल्व करून घेऊ, म्हणजे वेल्डिंगचे जे MCQ आहेत ते तुम्हाला इझिली टॅकल होतील। नंतर अजून एक PDF टाकलेली होती, त्याची तुम्ही भरपूर लोकांनी प्रिंट घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 100 वेल्डिंगचे आपण 1 लायनर घेतलेले होते, 100 वेल्डिंगचे 1 लायनर घेतलेले होते, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकतात। आणि जनरली याच्यामधून जे प्रश्न बनतील, जी 300 आणि 400 पेज 300-400 पेज नाही, 300-400 MCQची PDF आहे आणि 100 मोस्ट इम्पॉर्टंट MCQ वेल्डिंगचे, त्याच्यावरून तुम्हाला जॉईनिंग प्रोसेसचा जो पार्ट आहे तो पूर्ण कव्हर होऊन जाईल। 1 ते 2 दिवस त्याला लागतील, बट पूर्ण कव्हर होऊन जाईल। पुढचा पार्ट पाहूया जो ड्रॉइंगचा होता। ड्रॉइंगचा सुद्धा आपण यूट्यूबला लेक्चर घेतलेले आहेत, काही लेक्चर तुम्हाला ॲपवर पाहायला भेटतील। ड्रॉइंगमधला जो तुमचा होता ऑर्थोग्राफिक आणि आयसोट्रोपिक, त्याच्यामधला ऑर्थोग्राफिकचा लेक्चर मी पेड बॅचला टाकलेला आहे। ऑर्थोग्राफिकमधून कशा पद्धतीने प्रश्न येतात ते सर्व मी त्या 40-50 मिनिटाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे। आता जो आयसोट्रॉपिकचा पार्ट आहे तो मी पुन्हा एकदा
जेव्हा क्वेश्चन एक्सप्लेनेशन घेईल तेव्हा आयसोट्रॉपिक हा पार्ट जो होता तो माझासुद्धा बाकी होता, तर मी तुम्हाला तिथं टीच करून देईल, त्याच्यामध्ये काही टेन्शन राहणार नाही. नंतर तुमचं जी थेरी जर कंप्लीट झाली त्याच्यानंतर उडतो की MCQ कुठून करावे, तर 500 MCQची एक ड्रॉइंगची मी तुम्हाला PDF शेअर केलेली आहे, त्या PDFला रेफर करून तुम्ही क्वेश्चन टॅकल करू शकतात. ओके, मग याच्या व्यतिरिक्त ड्रॉइंगमधून काही येण्याची जी शक्यता आहे ती अत्यंत कमी आहे. याच्याचमध्ये मी तुम्हाला कॅडची सुद्धा जी कॅड आहे कॅडची सुद्धा MCQ प्रोव्हाइड केलेले आहेत. नंतर पुढचा जो पार्ट होता तुमचा कार्पेंट्रीचा बराचसा भाग जो होता तो आपण यूट्यूबला घेतलेला होता. त्याच्यानंतर काही जो भाग होता ते मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर सिरीज जेव्हा शिकवत होतो, जसं कार्डबोर्ड झालं, त्याच्यानंतर प्लायवूडचे टाईप झाले, त्यानंतर प्लाईज झाले, या सर्व गोष्टी जे जॉईंट्स होते किंवा अडेसिव्ह होते, या सर्व ज्या गोष्टी होत्या ते शिकवताना मी तुम्हाला काय केलं, MCQच्या स्वरूपात शिकवलेल्या होत्या. आणि जेव्हा टेस्ट सिरीजचं सोल्युशन मी अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं छोटे छोटे पार्ट जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. कार्पेंट्रीसाठी तुम्ही डायरेक्टली ते जे लेक्चर आहेत टेस्ट सिरीजचे जे सोल्युशन आहेत त्या लेक्चरमधून तुम्ही कार्पेंट्री कव्हर करू शकतात आणि तेवढाच पार्ट आहे आणि त्याच पार्टवर वारंवार प्रश्न विचारले जातात. ते सर्व पार्ट आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. जर अजून आपण MCQ थोडे वाढवले तर आपण वाढवण्याचा प्रयत्न करूया. बट कार्पेंट्रीवर मला तरी वाटतं जी टेस्ट सिरीज आपण डिझाईन केलेली होती ती अशाच पद्धतीने डिझाईन केलेली होती की कार्पेंट्री पूर्ण कव्हर होईल. आणि टेस्ट सिरीजमध्ये भरपूर आपण प्रत्येक टेस्टमध्ये 10 प्रश्नांच्या आसपास कार्पेंट्रीचे टाकत होतो आणि ते मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न होते. तर तुम्ही एकदा टेस्ट सिरीजमधले जे MCQ आहेत ते कव्हर करा, म्हणजे तुमचा कार्पेंट्रीचा पार्ट पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. जास्त काही एवढं मोठं नाही त्याच्यामध्ये मेजर जो पार्ट आहे तो आपण ऑलरेडी टेस्ट सिरीजच्या स्वरूपात घेतलेला आहे, म्हणून त्याच्यात तुम्हाला काही अडचण येईल असं मला काही वाटत नाही. बट जो उरलेला एखादा टॉपिक बाकी असेल, छोटा मोठा टॉपिक बाकी असेल, तर तो अजून MCQ मी एकदा चेक करेल आणि त्याच्यावरून तुम्हाला ते सांगून देईल की कशा पद्धतीने प्रश्न येतील. कार्पेंट्रीला एवढं काही टेन्शन नाही. जे जॉईंट्स असतात त्याच्यानंतर प्लायवूड्सचे प्रकार वगैरे आहेत ते सर्व टेस्ट सिरीजच्या PDF आपण कव्हर केलेले होते. पुढे पाहूया फिटिंगबद्दल. फिटिंगचे ते आपले लेक्चर जे होते ते यूट्यूबला ऑलरेडी कंप्लीट केलेले होते. बट फिटिंगचं जे मी तुम्हाला 500 MCQचं एक प्रॅक्टिस बुक जे दिलेलं होतं ते जे प्रॅक्टिस बुक आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी ठरणार आहे. त्याचं कारण की त्याच बुकमधून जे DVTने 1457ची जी रिक्वायरमेंट घेतलेली होती त्या बुकमधले बरेचसे प्रश्न जसे ना तसे उचलले गेलेले होते फिटिंगमधून. तर फिटरमध्ये हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तोंडपाठ करून घ्यावे लागतील. तसंच जे फर्स्ट इयरचं बुक आहे, फर्स्ट इयरचे जे MCQ आहेत कशामधले, जे DVTचे बुक आहेत त्याच्यामधले जे फर्स्ट इयरचं बुक आहे ते तुम्हाला पूर्ण पाठ करून घ्यावं लागतील. त्याच्यातले 1 ते 2 प्रश्न तुम्हाला डायरेक्टली एक्झाममध्ये पाहायला भेटतील. परंतु ही जी 500 MCQ प्रॅक्टिस बुक आहे ती पूर्ण रटून घ्या, कारण की ती जनरली सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तिथूनच येतात आणि भरपूर जे आहेत TCS झाली, IBPS वगैरे जे असतात ते डायरेक्टली प्रश्न तिथून उचलत असतात. म्हणून 500 MCQची जी प्रॅक्टिस बुक आहे तिला एकदा रटून घ्या आणि ऑलरेडी तुम्ही प्रिंट काढलेली आहे म्हणून मला सांगण्याची जास्त काही गरज नाही. उरलेला पार्ट जो होता मटेरियल रिमूव्हल प्रोसेसचा, तर हा मटेरियल रिमूव्हलचा जो पार्ट होता त्याचे बरेचसे पॉईंट आपले बाकी होते. त्याच्यामधला जो लेथचा जो मेजर पार्ट होता तो मी ॲपला एक लेक्चर घेतलेला आहे जो 1 तास 20 मिनिटाचा आहे. त्याच्यामधले मी लेथचे सर्व आजपर्यंत जेवढे MCQ आलेले आहेत किंवा ज्या पार्टवरून MCQ विचारले जातात ते सर्व या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. ते तुम्ही एकदा पाहून घ्या, पूर्ण तुमचं लेथ रिवाईज होऊन जाईल, तुम्हाला अदर काही करण्याची गरज पडणार नाही. ओके, उरलेला जो कटिंग टूलचा जो पार्ट होता तो काय असतो, एक असा पार्ट आहे कटिंग टूलचे जे नॉमेनक्लेचर असतं ते जनरली मी तुम्हाला शिकवलं आणि त्याला तुम्हाला 2 दिवसानंतर विचारलं तर ते तुमच्याही लक्षात राहणार नाही. तर कटिंग टूलचा जो पार्ट आहे तो आपला बाकी आहे आणि तो जनरली मी MCQच्या स्वरूपात सांगेन की असा MCQ आला तर असं तुम्हाला करायचं आहे. ट्रिकच्या स्वरूपात आपण ते कंप्लीट करू. कटिंग टूलचा पार्ट आपला संपूर्णतः MCQ डिपेंडंट असणार आहे. तर तुम्ही कटिंग टूल थोडंसं वाचून घ्या, कटिंग टूलबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन घ्या, कारण की 2 ते 3 प्रश्न तुम्हाला जर कटिंग टूलवर आले तर ते चुकण्याची जी चान्सेस असतात ते सर्वात जास्त असणार आहेत. पुढचा जो पार्ट आहे शीट मेटलचा बराचसा पार्ट आपण काही पार्ट जो होता तो यूट्यूबला कव्हर केलेला आहे, परंतु मेजर पार्ट तुमचा जो बाकी आहे तो आता मला इथंच ॲपलाच कव्हर करून घेईल. बट एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जो
MCQ मी टेस्ट सिरीजला विचारलेले आहेत शीट मेटलमधले, ते मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. कारण की शीट मेटलचा जो DVT 1457चा जो पेपर झालेला होता, शीट मेटलला त्यांचा विचारण्याचा जो अप्रोच होता, त्या अप्रोचवरून लक्षात दिलं की त्यांनी प्रॅक्टिकलमधले जे बुक होते ते मेजरली फोकस केलेले होते. 3-4 प्रश्न त्यांनी डायरेक्ट एकाच पेजवरून उचललेले होते. तर त्या पद्धतीने आपण टेस्ट सिरीजमधले जे प्रश्न बनवलेले होते ते जनरली तुमचे प्रॅक्टिकल बुकमधले बनवलेले होते. आणि ते जर तुम्ही फक्त टेस्ट सिरीजमधले जरी क्वेश्चन एकदा शीट मेटलचे वाचून गेले तर तुम्ही टॅकल इझिली ते शीट मेटलचे क्वेश्चन करू शकतात. तर प्लॅनिंग एकच आहे. प्लॅनिंगमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एकदा यूट्यूबचे लेक्चर कंप्लीट करा आणि ॲपमधले जे तुमचे मी PDF प्रोव्हाइड केलेले आहेत, काही फ्री PDF आहेत, काही पेड PDF आहेत, त्याला तुम्ही एकदा रिवाईज करून घ्या. आणि उरलेला जो पार्ट आहे तो आपण रिव्हिजन लेक्चरच्या थ्रू घेणारच आहोत. रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण एक एक MCQ आपण डिस्कस करूया, म्हणजे जास्त तुमचं पार्ट कव्हर होईल. आणि उरलेले 20 दिवस आहेत, 20 दिवसात तुमचे इझिली टॅकल होईल. आणि एक टेस्ट आपली बाकी होती, जी 10वीत जी टेस्ट होती ती आपली बाकी होती. आपण 9 टेस्ट कंप्लीट केलेल्या होत्या. 9 टेस्ट आपण कंप्लीट केलेल्या होत्या. 10वी टेस्ट बाकी ठेवण्याचं कारण एकच होतं की जर 10 टेस्ट मी तुम्हाला एकाच वेळेस देऊन दिल्या असत्या तर आता यानंतर माझ्याकडे तुमचं काही कोऑर्डिनेशन राहिलं नसतं, किंवा मी विचार करून ठेवला असता की माझा कोर्सच कंप्लीट झालेला आहे, त्याच्यानंतर मी त्या कोर्सकडे पाहिलंच नसतं. म्हणून आपल्याला फक्त 10वी टेस्ट कधी द्यायची आहे, तर 10वी टेस्ट आपण जनरली 17-18 तारखेला आपण 10वी टेस्ट कंडक्ट करूया. 17-18 तारखेपर्यंत काय होईल, तुमचं पूर्ण जो आहे तो रिवाईज होऊन जाईल. सर्व गोष्टी ज्या आहेत रिवाईज होऊन जातील. आणि तुम्हाला ॲपमधल्या कोणकोणत्या PDF महत्त्वाच्या आहेत त्या आता तुम्हाला या लेक्चर थ्रू समजलं असेल, तर फक्त त्याच ज्या PDF आहेत त्याच तुम्ही रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 17-18ला जी मी तुमची 10वी टेस्ट घेईल, त्या 10वी टेस्टमधून आपल्याला एक समजून जाईल की आपलं रिव्हिजन कशा पद्धतीने झालेलं आहे. आणि मग 17-18 झाल्यानंतर 19-20ला आपण थोडंसं अजून थोडे डीपली रिवाईज करूया काही गोष्टी, आणि मग आपला पेपर थोडासा व्यवस्थित जाण्याची शक्यता आहे. तर आजच्या लेक्चरपुरता एवढंच. आज फक्त मी तुम्हाला सांगून दिलं की 20 दिवस तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जेव्हा आपले 50-60 स्टुडंट आपल्या चॅनलला जॉईंट होते तेव्हा ते स्टुडंट फक्त DVT 772चे होते. आणि तुम्ही इतक्या टाईमपासून आपल्या चॅनलला जोडलेले आहात, त्याच्यामुळे आता आपण जास्त काही त्या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्याचा आपण प्रयत्न अजिबात करत नाही. कारण की ऑलरेडी आपला एक कोर्स चांगल्या पद्धतीने चालू आहे. तर आपण फक्त आणि फक्त हे जे 20 दिवस आहेत ते तुम्ही रिवाईज करा. आपलं कोऑर्डिनेशन ऑलरेडी चांगलं आहे, तर रिव्हिजन आपली 15च्या आत कंप्लीट झाली पाहिजे. हेच आपलं टार्गेट ठरणार आहे. लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.